साष्टांग वंदन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते. परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग नमन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रत्यक्ष प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला दासबोध, श्रीमंत दासबोध. आणि त्या दासबोधाच्या अंतर्गत आपलं दशक 17वा चालू आहे, प्रकृती पुरुष. आणि यामध्ये 17व्या दशकामध्ये समास 5वा चालू आहे, अजपा निरूपण. काल आपण अजपाबद्दलचा थोडा विचार केला, साधारण 7 ते 8 ओव्यांचा विचार केला. आणि आजच्या आपल्या अभ्यास वर्गामध्ये अजप आपण आज पूर्ण करूया. अजपाचा विचार जेव्हा आपण करत होतो तेव्हा अजपा म्हणजे ज्याचा जप करायचा नसतो असा अजपा. ज्याला सहजता आली असते त्याला अजपा असं म्हणतात. अ म्हणजे नाही, जप म्हणजे जप नाही, मुद्दाम करावा लागत नाही, जाणीवपूर्वक विचारपूर्वक त्या मनाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे नसतं. फार महत्वाचे शब्द आहे. विचारपूर्वक, जाणीवपूर्वक, मनाने ज्या जपामध्ये सहभागी व्हायचं नसतं त्याला अजपा जप असं म्हणतात. म्हणजे आम्ही ज्या वेळेला जप करतो, आमच्या आराध्य देवतेचा आम्ही जप करतो, त्यावेळेला तो जप करत असताना त्यामध्ये विचारपूर्वक, जाणीवपूर्वक सहभागी व्हायचं असतं. त्या नामाच्या मागचा विचार समजून घ्यायचा आणि त्या विचारांची जाणीव लक्षात घ्यायची, जाणीव ठेवून आम्ही तो जप करायचा. जाणीव ठेवायची म्हणजे का? एखाद्याने माझ्यावर खूप उपकार केले, मला संकटकाळी मदत केली, तर संकटकाळी मदत केल्यानंतर माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दलचे पहिले विचार काय येतात की हे सद्गृहस्थ खूप परोपकारी आहे, हे सद्गृहस्थ दयाळू आहे, परोपकारी आहे, दुसऱ्यांना निश्चितपणे मदत करणं ही त्यांची वृत्ती आहे. अशा पद्धतीचे विचार आमचे त्या सद्गृहस्थाबद्दलचे तयार होतात की नाही. आणि मग असा विचार त्यांच्याबद्दलचा तयार झाल्यानंतर ते सद्गृहस्थ आहेत, ते परोपकारी आहेत, ते दयाळू आहेत, ते पूर्णपणे मदत करण्याच्या वृत्तीची आहेत, ही जाणीव फक्त आमच्या अंतःकरणात असते की नाही. मग त्यावेळेला एवढे शब्द आपण बोलतो का? एवढा सगळा विचार मनामध्ये येतो का? त्यांच्याशी जेव्हा आपण वागतो त्यावेळेला इतके सगळे विचार आपल्या अंतःकरणामध्ये आमच्या आधी विचार तयार झालेला असतो आणि आता फक्त त्या विचारांची जाणीव माझ्या अंतःकरणात असते. आणि त्या सद्गृहस्थांचं नाव घेतल्याबरोबर ती जाणीवेला कशाचं स्वरूप येतं हो? उचंबळून येते ते स्वरूप. त्या जाणीवेला जाणीव उचंबळून येते आणि भाव प्रगट होतात. त्या सद्गृहस्थाबद्दलचे भाव आमच्या मनात प्रगट होतात. ते भाव, त्याला भावना असं म्हणतात. भावना जागृत होतात, त्यांच्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना जागृत होतात, त्यांच्याबद्दलच्या आमच्या मनामध्ये कशाच्या भावना तयार होतात? कृतज्ञतेच्या भावना तयार होतात की नाही. सगळ्यांचा आपला हा अनुभव आहे की नाही. मग ह्या वेळेला पहिले विचार तयार असतो आणि मग त्यानंतर विचारानंतर त्याचा जाणीव तयार होते, विचारानंतर जाणीव असते. अगदी जसं ह्या पद्धतीने आम्ही व्यवहारामध्ये एखाद्या सद्गृहस्थाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता किंवा ती जाणीव अंतःकरणात ठेवतो, तशीच
त्या जपाबद्दलची जाणीव आमच्या अंतःकरणात आम्ही बाळगली पाहिजे. म्हणजे कोणती जाणीव बाळगली पाहिजे? की नाम आणि नामी याचा अभेद आहे आणि तो मी आहे. तो मी आहे ही जाणीव आहे आणि नाम आणि नामी यांचा अभेद आहे, हा विचार आहे. हा विचार आहे. असं विचार आणि जाणीव या दोन्हीचा समावेश, या दोन्हीचा अंतर्भाव ज्या वेळेला जपामध्ये असतो तेव्हा तो जप, ते नामस्मरण आमचं बरवा नाम घोष होतो. आणि आता या जपाला सहजता येते, त्यावेळेला उच्चार करण्याची आवश्यकता राहत नाही आणि आम्ही त्या जाणीवेमध्येच फक्त राहतो आणि पुढे पुढे ती जाणीव सुद्धा राहत नाही. त्याला अगदी सहजता येते, फक्त आहे आहे. जाणीवेमध्ये तो मी आहे, तो मी आहे. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे आणि ते मी आहे, ते मी आहे. ती जाणीव आणि पुढे मग त्या जाणीवेला सहजता आल्यानंतर ती जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही, फक्त आहे 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 ह्या याच्यावर आम्ही स्थिर होतो. म्हणून परमार्थामध्ये व्यक्त होणारे भाव असतात आणि प्रपंचात व्यक्त होणारी भावना असते. प्रपंचामध्ये त्या व्यक्तीबद्दलच्या सद्गृहस्थांबद्दलच्या भावना व्यक्त होतात, भावनेची जाणीव होते आणि जपामध्ये परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये भावाची जाणीव होते. भाव म्हणजे अस्तित्व. अस्तित्व कोणाचं? परब्रह्माचं. अस्तित्व ईश्वराचं, अस्तित्व परब्रह्माचं. आणि ते मी आहे, ते मी आहे. ब्रह्म आहे आणि ते मी आहे. असं भावाचं प्रगटीकरण आणि त्यामधून त्या भावाच्या प्रगटीकरणाची ती जाणीव अंतःकरणात सतत जर ठेवली तर एक दिवस त्याला सहजता येते. मग आम्हाला वेगळं जाणीव ठेवावी लागत नाही. ज्ञानातून आलेली सहजता. मी देह आहे याची मला आठवण ठेवावी लागते. ठेवावी लागते का आठवण? अजिबात नाही. रस्त्याने जात असताना जर का साप दिसला तर आपण एकदम त्याच्या बाजूने निघून जातो, त्या सापाच्या बाजूने निघून जातो, कारण तो मला चावेल. मला चावेल म्हणजे कोणाला चावेल? माझ्या देहाला चावेल. ही जाणीव तिथे असते एवढं. आणि म्हणून मी देह आहे अशी ही जाणीव आम्हाला ते ठेवावी लागते का? अजिबात नाही. म्हणजे अज्ञानाला आलेली सहजता येते. अज्ञानाला जशी सहजता येते, मला प्रत्येक वेळेला काही असा विचार करावा लागत नाही, मी देह आहे. भूक लागली, मी देह आहे हो. मला झोप आली, मी देह आहे म्हणून झोप आली, अशी जाणीव आम्ही कधीच ठेवत नाही. जेवढी अज्ञानाला आलेली सहजता आहे तेवढीच ज्ञानाला ती सहजता येते. तेवढीच. आणि अशा ह्या स्थितीला अजपा असं म्हणतात. नामजपामध्ये नामावर लक्ष ठेवावं लागतं आणि नाम ऐकण्याचं काम मनाला करावं लागतं. म्हणजे कानाच्या माध्यमातून, म्हणजे कानाच्या तिथे मनाला आणून ठेवायचं. नाम घेताना कानाने ऐकायचं. मी काय ऐकतो ही जाणीव ठेवायची, म्हणजे तिथे मन पाहिजे की नाही. आणि सोहम जपामध्ये सोहम या शब्दावर लक्ष ठेवण्याचे व तो नियमितपणे उच्चारण्याचे काम मनाला करावं लागतं. सोहम शब्दामध्ये, जपामध्ये या सोहम शब्दावर लक्ष ठेवण्याचं काम मनाला करावं लागतं. पण अजपामध्ये काय होतं? अजपामध्ये सोहम शब्द हा जो आहे हा श्वास आणि उश्वास याच्यावर बसवलेला असल्यामुळे श्वासोश्वासावर आमच्या लक्ष ठेवावं लागतो. श्वास आणि उश्वास याच्यावर आम्हाला लक्ष ठेवावं लागतं. ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे. प्रयत्नाचा भाग तेवढा कमी होतो.
म्हणून सोहम हे तत्वज्ञान आहे, शब्दात पहिले बसवावं लागतं. लक्षात घ्या, फार महत्वाचं वाक्य आहे. सोहम ही सोहमचे जे तत्वज्ञान आहे, पहिले हे शब्दात बसवलं पाहिजे. सोहम काय आहे हे पहिले विचाराने आम्ही जाणून घेतलं पाहिजे. त्याला शब्दात बसवणं म्हणजे त्याला विचाराने जाणून घेतलं पाहिजे. आणि मग असं शब्दामध्ये बसवलं की मग मात्र श्वासोच्छ्वासाला जपाचं स्वरूप येतं. मग तो सोडताना अहम, घेताना सहा, सो हम, सो हम, असा प्रत्येक श्वासावर जेव्हा आम्ही लक्ष ठेवतो तेव्हा ती आपोआप होणारी क्रिया आहे, सहज होणारी क्रिया आहे. त्याला अजपाजप असं म्हणतात. म्हणून अजपाजप हा याचा संबंध आम्ही श्वासाशी लावायचा आहे. त्या श्वासोश्वासामध्ये आम्ही सोहम हा शब्द ऐकायचा आहे. त्यापूर्वी त्या सोहमचा संस्कार माझ्या अंतःकरणावर मी करून घ्यायचा आहे. म्हणजे विचारांचं त्या ठिकाणी परत आहेच की नाही प्राबल्य, प्रधानत्व विचाराला आहेच की नाही आहे. सुरुवातीला सोहम विचार करायचा. सोहम विचार त्याचं तत्वज्ञान समजून तो संस्कार अंतःकरणावर एकदा झाला की मग तो सोहम शब्द या श्वासोच्छ्वासामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करायचा. त्यामध्ये विचारांचा मग सहभाग नसतो. अजपामध्ये विचार नाही, ते सगळे करून ठेवलेले आहे. आणि मग होणारा जो जप आहे तो अजपा जप आहे असं आम्हाला समर्थ समजून सांगतात. त्याच्यात कोणीही शंकित होऊ नये. मग आम्ही सोहम साधना करतो म्हणजे काय करतो? सोहम साधना सांगायची नाहीये या ठिकाणी, अजपा जप सांगायचंय. लक्षात घ्या, सोहम साधन नाही सांगितले या ठिकाणी, फक्त त्या अजपाला सोहमचा आयाम दिलाय. पक्क लक्षात ठेवा, नाही तर असलेली साधनेची घडी विस्कळीत होईल आणि आम्ही म्हणू की आता हे नवीन प्रकरण आज काय आलंय म्हणून हे ऐका, ऐकून ठेवा. परंतु श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच नाम घ्या आणि सोहम साधन करा. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी आम्हाला आता 10व्या याच्यामध्ये सांगतात आहे. हा आपलं काल इतकं झालं होतं की आवाहन आणि विसर्जन हेची भजनाचं लक्षण हे काल आपण बघितलं होतं की आत्मभाव आत घ्यायचा, सो जीवभाव सोडायचा, जीवभाव टाकायचा, आत्मभाव घ्यायचा, जीवभाव टाकायचा. आता जीवभाव टाकायचा, आत्मभाव घ्यायचा हे श्वासाच्या माध्यमातून ठीक आहे, परंतु याच्या मागचा मूळ विचार कोणता आहे? जीवभाव टाकायचा म्हणजे जीवभाव हा माझ्या श्री गुरूंना द्यायचा, अर्पण करायचा. घेशी तेव्हा देशी रे बाबा. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तू आधी आमच्याकडून घेतो, काय घेतो? जीवभाव घेतो आणि मग आम्हाला आत्मभाव देतो. आधी विसर्जन कशाचं? अहमचं विसर्जन करायचं आणि मग 6 मध्ये तो अहम विलीन झाला पाहिजे, म्हणजे आत्मभाव त्या ठिकाणी तयार होईल असं आम्हाला समर्थ म्हणतात आहे. सोहम ऐसा भासला अंतर्यामी. त्यासाठी आम्हाला एकांती मौन्य धरून बसला. तेथे कोण शब्द आला? त्या ठिकाणी आम्हाला एकांती मौन्य धरून बसला. मौन धरून आम्ही बसायचं आहे. मौन धरून बसायचंय म्हणजे आमची वृत्ती मौनाली पाहिजे. वृत्तीचं मौन झालं पाहिजे. ती वृत्ती उठलीच नाही पाहिजे. हो, काही शब्द बोलायला ती उठलीच नाही पाहिजे. इतकी ती वृत्ती विरून गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्हाला जीवभाव टाकायचा आहे. अहमला 6 मध्ये विलीन करायचं आहे. माऊली म्हणते, हा विचारूनी अहंकार सांडिजे, मग असं तिचं वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. कोण म्हणते? माऊली म्हणते, म्हणजे काय?
की चिंतन करून अहमभावाचा त्याग करायचा आहे. चिंतन करून त्याग करायचा आहे आणि हा त्याग झाला, अहमचा त्याग झाला की तिथेच वस्तू आहे असं असं तीच वस्तू म्हणजे मूळचा मी जो आहे, जे माझं मूळचं स्वरूप आहे ते तिथेच आहे. एकदा अहम हरवला, अहम सहा मध्ये विलीन झाला की मूळची वस्तू तिथेच आहे. आत्मा हरवलेला नाही, कारण हरवायला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही ना. हो, कसं हरवेल? त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये, दुसरं कुठेच जागा नाहीये, घनदाट भरलेला आहे. हरवेल कुठे? चष्मा हरवला म्हणजे ह्या जागेवर ठेवला होता तिथे नाहीये, तो दुसऱ्या जागेवर आहे. म्हणजे दुसरी जागा रिकामी आहे म्हणून तो चष्मा हरवल्याची जाणीव आम्हाला आहे. इथे काहीच रिकाम नाहीये, गच्च सगळं भरलेलं आहे. मग आत्मा हरवला ही कन्सेप्ट वेदांताला अजिबात मान्य नाही. म्हणून जे माझं मूळचं स्वरूप आहे तेच मला पुन्हा मिळाल्यासारखं होईल जर माझा अहम हा सहा मध्ये विलीन होत असेल तर, आणि तो सुद्धा विचारांच्या माध्यमातून. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. चैतन्य जे आहे हे कायम आहेच, ते अखंड आहे, एक रस आहे, ज्ञानरूप आहे, अविकारी आहे. त्याला ज्या वेळेला अहमची जाणीव होते ना, तेव्हा मग तो स्वतःला वेगळं समजतो. मी कोण आहे? मी जीव आहे, वेगळा समजला. अहमची जाणीव झाली त्यावेळेला तो स्वतःला जीव समजतो, स्वतःला देह समजतो, स्वतःला मन समजतो. आणि ही चूक ज्या वेळेला आमच्या लक्षात येते, कोण आणून देतो हो चूक ही? की बाबा रे, तू देह समजतोय, तू स्वतःला स्थूल देह सूक्ष्म देह समजतोय. मन बुद्धी चित्त अहंकार, मन बुद्धी चित्त आणि हे सगळं समजतंय. चित्त आणि नाहम न च श्रोत जिव्हे न च घ्राण नेत्र, हे सगळं आम्ही समजतोय. चिदानंद रूप हो की मोहम शिव, हे काहीच आम्ही नाही. स्थूल सूक्ष्म देह कोणतंच आम्ही नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही मूळच चिदानंद रूप आहे. अशा पद्धतीची ज्यावेळेला जाणीव अंतःकरणामध्ये तयार होईल, हा भाव तयार होईल, त्याच वेळेला मी हा वेगळेपणाने उरणार नाही. आणि हे आमचं, आम्ही मात्र हा आमचा जो अहम आहे हा खरा स्वरूपामध्ये मिसळून जाईल. ही एक साधना आहे. विचारांच्या माध्यमातून अहमचं सहा मध्ये विलिनीकरण करायचं ही साधना आहे. आणि मग त्यासाठी ही साधना ही वैचारिक साधन करण्यासाठी आधी सोहम सोहम असा जो आवाज आहे हा श्वासोश्वासाचा ऐकण्याचा प्रयत्न आम्ही करायचा. या विचारावर दृढ होण्यासाठी आधी त्या श्वासावर लक्ष ठेवा आणि सो हम सो हम, सो म्हणजे सहा, सोडताना विसर्जन जीवभावाचं. हा संस्कार पक्का जर केला आम्ही तर समर्थ म्हणतात 8व्या ओळीमध्ये, उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. आता समर्थांनी या ओळीमध्ये अजपाचं वर्म सांगून ठेवलंय. अजपाचं वर्म सांगून ठेवले. प्रत्येक गोष्टीची सवय करून घ्यावी लागते. समर्थ म्हणतात प्रत्येक गोष्टीची सवय करून घ्यावी लागते, नीट घडी बसवून घ्यावी लागते, आणि मग त्याच्यामध्ये सहजता येते. येते की नाही? आम्हाला भजन म्हणायचं, मग त्या भजनाची आपण प्रॅक्टिस करतो की नाही? सुरुवातीला का प्रॅक्टिस करतो? प्रॅक्टिस करून करून ती सहजता येते, आणि मग आम्ही भजन कॉम्पिटिशन मध्ये, भजनाच्या कार्यक्रमामध्ये ते सहजतेने म्हणू शकतो. जाऊ द्या, भजनाचं उदाहरणपेक्षा आणखीन आपल्या व्यवहारातली उदाहरणं देते. सर्जन असतो, सुरुवातीला ज्यावेळेला तो सर्जरी शिकतो त्याला अतिशय लक्ष देऊन तो सर्जरी करतो. कोणी जर मध्ये बोललो तुमचे बोलू नको, डोंट डिस्टर्ब मी, इतका
त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन तो ती सर्जरी करत असतो, कारण तो नवीन नवीन असतो. हळूहळू हळू त्याला सिनियरिटी प्राप्त होते. त्याच्या हातून खूप काही सर्जरी जाते, पुष्कळ सर्जरी तो करतो आणि मग त्याच्यात सहजता येते त्या सर्जरीमध्ये. आणि मग डॉक्टर लोक आतमध्ये सर्जरी करता करता गप्पा गोष्टी करतात. हो, गप्पा गोष्टी करतात. थोडा थकवा आला म्हणून चहा पण आतमध्ये पितात. दिसतात वॉर्ड बॉय चहा घेऊन जाताना, पाणी घेऊन जाताना. मग त्यावेळेला त्यांना कोणती भीती वाटते का? नाही, सहजता आलेली असते. आणि ऑपरेशन करता करता ते सहज बोलतात, हसी मजाक करतात. ते म्हणतात जरा टेन्शन येत नाही आणि सर्जरी छान होती. ह्याला सहजता अशी म्हणतात, ह्याला सहजता म्हणतात. गृहिणी पोळ्या करते, सहजतेने करते. करता करता मग एखाद्या वेळेला एखादी चांगली कॅसेट पण ऐकते, नाहीतर कोणाशी बोलत पण असते, पण हात चालूच असतो. ड्रायव्हिंगचं पण ड्रायव्हर सहजतेने चालवत असतो, गप्पा गोष्टी करत असतो, गाणी ऐकत असतो. याला सहजता असं म्हणतात. आणि ही सहजता आम्हाला आमच्या साधनेच्या बाबतीमध्ये यायला पाहिजे. मी जीव आहे की एवढं आमचं पक्क, ही सवय आम्हाला एवढी पक्की असते की मी ब्रह्म आहे हे आम्हाला अभ्यासाने बसवून घ्यावं लागतं. अजपाकडे वाटचाल करायची ना, तर मी ब्रह्म आहे हे आम्हाला अभ्यासाने बसवून घ्यायचं. आणि अभ्यास शब्दाचा अर्थ काय आहे? एकदा केलेली गोष्ट परत परत करणे. पुनर्प्रत्ययाची आवृत्ती, शास्त्रीय व्याख्या म्हणजे अभ्यास. परत परत तेच करणं, परत परत तेच करणं, त्याला अभ्यास म्हणतात. आणि हा असा अभ्यास हा आमचा सोहम श्वासावर झाला पाहिजे. श्वासावर हा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून 11वी ओवी बघा, समर्थांची पुस्तकं आहेत सगळ्यांजवळ गृहीत धरते. 11वी ओवी मध्ये समर्थ काय म्हणतात आहे? धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. काय म्हणतात समर्थ 11व्या ओवी मध्ये की श्वास घेताना 6 सोहमची कल्पना करायची, 6ची कल्पना करायची, आणि श्वास सोडला जातो त्या अहमची कल्पना करायची. श्वासोश्वास अखंड एका तालात सुरू असतो. थोडं शांत बसायचं आणि आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं. तेव्हा लक्षात येतो अत्यंत एका विशिष्ट लयीमध्ये हा श्वासोश्वास सुरू असतो. राग आल्यावर नाही बरं का. राग आल्यानंतर त्या श्वासाचं सगळं गती बदलते, परंतु अगदी नॉर्मल स्टेज मध्ये तो अत्यंत मंद असा श्वासोश्वास चालू असतो, एका तालात चालू असतो. आणि त्या तालावर आम्ही सोहम बसवून घ्यायचं. आणि हे एकदा पक्क बसवून घेतलं की मग सोहम असं म्हणणं सुद्धा विसरायचं. ते आपोआप सहज विसरलं जात. श्वासाकडे लक्ष राहतो आणि मग सोहम आम्ही त्याचा जपनाही बना. तेथे विचारची केला पाहिजे साधके. आणि विचार करण्यासाठी आम्हाला अभ्यासाने ते बसवून घ्यावा लागतो. आणि या जाणीवेचा भाग, या अभ्यासाला सहजता आल्याशिवाय विसरता येणार नाही. ही जाणीव सुरुवातीला आम्हाला ठेवावी लागते आणि ह्या जाणीवेचा सतत सराव करावा लागतो. मग असा सराव करता करता एक दिवस त्याला सहजता येते. मग त्यावेळेला आम्हाला ती जाणीव कशी होते? ती जाणीव तिथे राहत नाही, त्याला सहजता आली ती कृत्रिमपणा गळून पडतो. फक्त श्वासावर सातत्याने लक्ष ठेवायचे. असं कोण म्हणतो? श्वासावर लक्ष ठेवायचं असं समर्थ आम्हाला सांगतात आहे. अजपाच्या माध्यमातून, 11व्या ओवीच्या माध्यमातून सांगतात. हा सगळा भाग सोपा झाला. हो, सगळं सोपं आहे हे करणं. परंतु आमची अभ्यास करणारी जी सूक्ष्म अंतःकरण वृत्ती आहे ना, सूक्ष्म अंतःकरण वृत्ती जी सूक्ष्माचाच वेध घेते सतत. सूक्ष्म काय आहे? सूक्ष्म एकच आहे. आत्मा सूक्ष्म आहे, ब्रह्म सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्माचा सतत वेध घेणारी अंतःकरण वृत्ती आहे. ती अंतःकरण वृत्ती
आमच्या श्वासोश्वासावर स्थिर ठेवावी लागते. आणि मग श्वासाचं अनुसंधान, सोहमचं अनुसंधान नाही, श्वासाचं अनुसंधान त्या ठिकाणी सुरू असतं. याला अजप अजप असं समर्थ म्हणतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात की असा हा जो जप आहे, हा सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत जेवढं माझे श्वास आहे तितक्या वेळेला मी तो सोहम जप माझा होणार आहे असं म्हणून श्वासावरच जो लक्ष ठेवेल तो साधना करू शकेल. उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द. 8वी ओवी बघा. प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला त्या कारणे. 8 आणि 9वी ओवी जी आहे ती 8 आणि 9वी ओवी आम्हाला सांगते आहे की सोहम हा शब्द सांडून जातो. आता सोहम शब्दावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचं नाहीये, तर श्वासावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि जो श्वासावर लक्ष केंद्रित करतो तोच खरा मौनी आहे. जो शब्द सांडून बैसला, शब्दावर लक्ष केंद्रित न करता श्वासावर ज्यांनी लक्ष केंद्रित करतं तो मौनी आहे. कारण त्याची वृत्ती आता मौन धारण करते. आपलं मौन कसं असतं हो, पाटी पेन्सिलचं, पाटी आणा लिहून देतो. आम्हाला हे म्हणायचं आहे, पाटी दाखवली की कळतो हा हे म्हणायचं आहे. परंतु हे मौन खरं मौन नाही, वृत्तीचं मौन. वृत्ती मौनली पाहिजे, ती वृत्ती उठलीच नाही पाहिजे हो. शब्द उच्चाराला उठली नाही पाहिजे, शब्द आत उठलाच नाही पाहिजे. त्याला खरं मौन म्हणतात, त्याला खरं मौन म्हणतात. आणि म्हणून असा हे मौन सांभाळणं हा सुद्धा अभ्यासाचा एक भाग आहे. म्हणून उच्चारे विण जे शब्द ते जाणावे सहज शब्द. उच्चार न करता जे शब्द आतमध्ये असतात त्याला सहज शब्द असं म्हणतात. आणि तो सहज शब्द कोणता आहे? सोहम. तो कशावर चालू आहे? श्वासावर चालू आहे. श्वासोश्वास जो नित्य आहे, अनु आहे, सतत आहे, त्यावर हा सोहम आम्ही बसवून घेतला. पण सुरुवातीला त्याचा संस्कार आम्ही आमच्या अंतःकरणावर करून घेतला. काल उदाहरण सांगितलं होतं, अंतःकरणावर संस्कार करण्याचं. कोणतं? आगगाडीचा आवाज झुक 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 असा येतो. तो संस्कार कोणी केला? लहानपणापासून, बालपणापासून आमच्या अंतःकरणावर झाला. आणि तो मोठाही झाला तरी अजून तोच संस्कार कायम आहे. मग आता आम्हाला प्रत्येक वेळेला झुक 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 म्हणावं लागतं का? लहानपणी म्हटलं झुक 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 झुक, लहानपणी खूप म्हटलं. आता आम्हाला अजिबात तो शब्द उच्चारण्याची गरज नाही. ट्रेन म्हटलं की तो शब्द आमच्या लगेच ती जाणीव आतमध्ये तयार होते. सहज शब्द हा सहज शब्द आहे. तो सोहम हा संस्कार अंतःकरणावर केल्यानंतर श्वासोश्वासाच्या माध्यमातून सोहम सुरू आहे ही जाणीव. त्या जाणीवेला आलेली सहजता त्याला सहज शब्द असं म्हणतात. अनुभवाला येतो परंतु त्याचा नाद नाही. आणि म्हणून यासाठी योगाभ्यासाचा गलबला या कारणे. म्हणून यासाठी योग साधना करावी लागते. योगानुशासनम, योगाची साधना करावी लागते. यासाठी एवढंच लक्ष ठेवा. आपलं योग साधन नसेल तर फार याच्यावर विचार करू नका. पण माहिती सगळी असावी. कोणी आपल्याला अजपा म्हटलं तर नक्की अजपा कशावर आहे लक्षात घ्यावं. आमचं सोहम साधन हे वैचारिक साधन आहे. जो आम्ही सोहमचा विचार करतो त्याचा जप नाही भला. तेथे विचारची केला पाहिजे साधके.
म्हणून वैचारिक साधन आहे सोहम हे पक्क लक्षात आपण ठेवायला पाहिजे. आणि म्हणून सर्व हे योगानी साधतं, हे अजपानी साधतं. म्हणून देहधारक जितू का प्राणी, 12वी ओवी बघा समर्थांची. देहधारक जितू का प्राणी, स्वेद उद्बीजाधिक खाणी, स्वेदज उद्बीजाधिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. समर्थ म्हणतात की श्वासोश्वास करणारे प्राणी आहेत, सगळ्यांना श्वास आहेत, पशु पक्षी कीटक. मग सगळे श्वासोश्वास करणारे जे प्राणी आहे त्या सगळ्यांचा अजपामध्ये चालू असतो की नाही जप. असं म्हणायला आम्ही काय हरकत आहे हो. माऊलीची ओवी आठवली. माऊली देख मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील. काय माऊली म्हणते, सगळी मनुष्य जात, अमेरिकेतला असो की ऑस्ट्रेलियातला असो की इंग्लंड मधला असो, सगळे मनुष्य जात जेवढी आहे ती स्वभावताच भजनशील आहे, माझं भजन करत असतात. म्हणजे काय करत असतात. समर्थ म्हणतात की 3 प्रेरणा सगळ्यांच्या मध्ये असतात. बघा समर्थांनी माऊलींनी या वेळेला 3 प्रेरणा माध्यमातून आम्हाला स्वभावता भजनशील मनुष्य कसा आहे, सगळ्या मनुष्य प्राणी हे समजावून सांगितलंय की 3 प्रेरणा असतात. अस्तित्वाची प्रेरणा, सुखाची प्रेरणा, अस्तित्वाची प्रेरणा असते, सुखाची त्या ठिकाणी प्रेरणा असते. मी सुखी असावं असं वाटतं, मी आहे असं वाटतं. 3 प्रेरणा त्या ठिकाणी असतात आणि ह्या 3 प्रेरणा सगळ्या मनुष्यांच्या ठिकाणी असतात. त्यामुळे ह्या 3 प्रेरणा ह्या माझ्या प्रेरणा आहेत. म्हणून माझं भजन सगळेजण या प्रेरणांच्या माध्यमातून करतात. आणि अशाच पद्धतीने समर्थ म्हणतात आहे की प्रत्येकाला श्वास असतो, तर प्रत्येक जीव हा अजपा करत असतो. मान्य की नाही. आपण त्याला संस्कार दिला म्हणून आपल्याला तो कळतो, परंतु प्राण्यांना तो संस्कार स्वतःवर करता येत नाही. हे सामर्थ्य फक्त माणसाच्याच ठिकाणी आहे. फक्त आमच्या मनुष्य देहालाच, ह्याच योनीला हे सामर्थ्य दिले, विचारांचं सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून विचार विचार आणि विचार अत्यंत समर्थ असे विचार आहे. आणि म्हणून हे साधन वैचारिक साधन आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि हे सामर्थ्य आम्ही वापरायचं. आपण जर खरंच माणूस असू तर आपण साधना ही वैचारिक साधना केलीच पाहिजे. कारण विचार फक्त मनुष्याला दिलेला आहे, प्राण्यांना तो विचार दिलेला नाही. श्वासोश्वास सगळ्यांना दिले, पण त्या श्वासावर सोहम बसवण्याचा सोहम विचार हा फक्त मनुष्याला सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून परमार्थ कोणासाठी आहे, फक्त माणसांसाठी आहे. म्हणून परमार्थ जो करतो तो माणूस, बाकी सगळे पशुवत. असं म्हणायला काय हरकत आहे. आता आम्ही परमार्थ करतो, आम्ही माणूस आहे म्हणून आम्ही परमार्थ करतो. आणि जो परमार्थ करत नसेल तो कोण आहे समजून घ्यायचं. म्हणून ऐसी हे 13वी ओवी अशा पद्धतीने 12वी ओवी समर्थ आम्हाला सांगतात आहे की श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जिती. हा श्वास नसेल तर प्राणी जिवंत राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक प्राण्याला श्वास आहे, म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये अजपा चालू आहे. जसं प्रत्येक मनुष्य जात, देख मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील. स्वभावता जे भजनशीलच आहे मनुष्य, कारण 3 प्रेरणा त्याच्या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीने
समर्थांनी आम्हाला हे अजपाजपचं महत्व समजावून सांगितलंय, नेमका काय आहे त्याचं स्वरूप पण आम्हाला समजावून सांगितलंय. ऐसे हे अजपा सकळांसी परंतु कळे जाणत्यासी. अजपा चालूच आहे आमचा, परंतु जो जाणता आहे ना त्या जाणत्याला हा अजपा कसा हे कळतो. म्हणजे ज्यांनी सोहम हा विचार अंतःकरणात पक्का केलाय त्यालाच हा अजपा कळतो. त्यालाच हा अजपा कळतो. जसा श्वासोश्वास सहज असतो, सहजतेने श्वासोश्वास असतो, तितक्या सहजतेने आम्ही विचाराधिष्ठित असतो. तितक्याच लीलया विचार आमच्यामध्ये स्थिर झालेला असतो. वेगळा विचार करावा लागत नाही. ऐसे हे अजपा सकळासी परंतु कळे जाणतासी, सहज सांडून सायासी पडोच नाही. इतकी सहजता जर याच्यामध्ये आहे तर मग आम्ही सायासी पडोच नाही. कष्ट कशाला घ्यायचे? आम्ही कष्ट घेतो का? असं वाटतं का आपल्याला आपण कष्ट घेतो? घेतो. कष्ट कसं घेतो? साधन सहज उपलब्ध आहे. श्वासोश्वासाच्या माध्यमातून साधन सहज उपलब्ध आहे आणि आम्हाला फक्त ते वापरता येत नाही, म्हणून आम्हाला कठीण आहे असं वाटतं. म्हणून आम्हाला ते कठीण आहे असं वाटतं आणि आम्ही ते साधन सोपं असताना आम्ही ते काठिण्य त्याचं करून घेतो. काठिण्य आम्ही करून घेतो त्याचं. सहज सोप कसं काठिण्य करून घेतो, कठीण कसं करून घेतो हे समर्थांनी सांगितलेलं आहे. कसं आम्ही कठीण करून घेतो. 14वी ओवी बघा. सहज देव असतची असे, सायासे देव कुठे नासे, नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. कसं आम्ही ते साधन सोपं करून कठीण करून घेतो हे आम्हाला समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. की सहज देव असतची असे. सहज देव जो आहे तो असतची असे, तो आहेच. तो भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात पण आहेच. तेवढी सहजता कशामध्ये? ब्रह्मस्थितीमध्ये, आत्मस्थितीमध्ये. आत्मा मी आत्मा आहे, सहज भाव आहे हा. सहज भाव आहे. त्या सहज भावामध्ये सहज देव असतची असे, परंतु आम्ही त्या देवाला, सहज असलेल्या देवाला आम्ही ओळखू शकत नाही, आम्ही जाणू शकत नाही, आम्ही त्याची उपासना करू शकत नाही. म्हणून आम्ही काय करतो? त्याला मूर्तीत पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याला सगुणामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि असं करून जे साधन अत्यंत सोपं आहे त्याला कठीण करून बसतो. त्याला कठीण करतो. माझी आई ही माझीच आई असते, पण माझ्या आईला दुसऱ्यांमध्ये पाहायला किती कठीण जातो. जातो की नाही? माझ्या आईला मी आम्ही आई म्हणतो. आई, अगं आई ये ना ग जरा इकडे, तुझं लक्ष नाही का माझ्याकडे? असं एवढ्या सहजतेने म्हणतो हो. पण आता माझी आई जी आहे ही आई मला दुसऱ्यांमध्ये ज्या वेळेला पाहायची वेळ येते त्यावेळेला आपण त्या दुसऱ्या स्त्रीमध्ये आई बघायला गेल्यानंतर एवढे सहजतेने बोलतो का हो आपण? लक्षात आलं असेल, महिलांच्या पटकन लक्षात आलं असेल. अगं ए आई आणि अहो आई. आता अहोच्या तिथे किती सायास पडले आहेत आम्हाला. माझ्या आईला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आई म्हणायचं, त्यांना आई बघायची. अहो आई जरा इकडे या न, मला मदत करा न. अहो आई म्हणतात, कळत नाही का तुला माझं तुझं नातं काय आहे ते? आणि ए आई काय म्हणते? येते हो बाळ. एवढी सहजता आहे. मग ह्या सहजतेला आम्ही काठिण्य करून बसतो की सगुणामध्ये बघतो आणि तो सगुणामधला देव केव्हा तरी फुटणारच, तो भंगणारच.
आणि नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. तो जो मूळ देव आहे तो अस्तित्वात असलेला जो आहे आहे आणि आहे असे थोरले देव जे आहे त्या त्या देव आम्ही थोरल्या देवांना मूर्ती देव देवता याच्यात बघतो. मग नवरात्र धडाक्याचं, गणपती अत्यंत धडाकेबाज, आमच्याकडे उत्सव धडाकेबाज असतो गणपतीचा. म्हणजे काय असतो हो? म्हणजे काय म्हणजे आम्ही आमच्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक भजनी मंडळ बोलवतो, ऑर्केस्ट्रा बोलवतो, अनेक कलाकारांना संधी देतो. 10 दिवस उत्सव मोठ्या उत्सवाने करतो आणि मग त्याचं विसर्जन करतो. आणि विसर्जन झाल्यानंतर म्हणतो आता तिने करमतच नाही हो अजिबात. आज कसं सुन सुन वाटून राहिलं नाही का? गणपतीचे दिवस कसे, दुर्गादेवीचे दिवस कसे होते, भारदस्त होते. कुठे वेळ जायचा करमायचं कळायचं नाही. पण आज अजिबात करमत नाहीये. याला काय म्हणतात? कोण विश्वास ठेवेल अशा देवांवर की जो देव आता करमत नाही, कंटाळा येतो. सायासे देव फुटे नासे. मग अशा देवावर आम्ही विश्वास ठेवायचा का हो? कोण विश्वास ठेवेल? म्हणून मूळ देव एकच आहे, तो त्रिकाला बाधित आहे. आम्हाला तो एकाएकी आवाक्यात घेता येते म्हणून आम्हाला सगुणाचा आधार घ्यावा लागतो. आणि सगुणाचा आधार घेतला की भाव फार महत्वाचा असतो. म्हणून एकच आकृती आमच्या अंतःकरणात सतत टिकून राहावी यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो. आणि भाव तेथे देव म्हणतात. हा भाव जेवढा प्रबळ होईल जेवढा प्रबळ होईल तेवढं आम्हाला प्रत्यक्ष दर्शन पण होत असतं. संतांना झालेलं दर्शन कारण त्यांची भाव हा अतिशय दृढ होता आपल्या उपास्य देवतेबद्दल. अत्यंत दृढ भाव, प्रामाणिक आणि दृढ भाव. आणि म्हणून प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी होऊ शकतो. भाव तेथे देव. भाव बळे आकळे एरवी नाकळे. आपला भाव असतो की भावना असते? आपली भावना असते. देवाचं मला दर्शन व्हावं ही भावना असते. आणि त्या भावनेनी कल्पना तयार होते आणि कल्पनेने स्वप्नामध्ये देव आम्हाला दिसतो आणि म्हणतो की बस आम्हाला दर्शन झालं. याला दर्शन झालं असं म्हणत नाही. स्थिर भाव, दृढ भाव ज्यावेळेला होतो तेव्हा तो दृढ भावच आम्हाला दर्शन करून देतो. मग कसा तो दृढ भाव असावा? माऊलींनी छान ओवी दिलीये. कसा दृढ भाव असावा? तेवीच सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. कसा तो दृढ भाव असावा? सटवीची रात्र माहिती ना सगळ्यांना. 5वीच्या दिवशी मूल जन्मल्यानंतर 5वी करतात, त्या सटवीची पूजा करतात, वही पेन ठेवतात आणि ती येऊन प्रारब्ध लिहिते. म्हणून आम्ही सतत तो तिला दिसावं बुवा आणि छान दिसावं, प्रकाशात तिने छान प्रारब्ध लिहावं आमच्या बाळाचं. म्हणून सतत तो तेलाचा दिवा आम्ही रात्रभर आम्ही जागतो आणि तो दिवा पण तेवत ठेवतो. तशा पद्धतीने आम्ही आमच्या चित्तामध्ये ईश्वर आहे हा निर्णय सतत ठेवावा. याला भाव असं म्हणतात, अंतर्भाव असं म्हणतात. मग कितीही डान्सिंग बटाटे आम्हाला दिसत असले, डान्सिंग पोटॅटो दिसत असले तरी त्या डान्सच्या मागे कोणतं प्रेरक तत्व आहे हे आमच्या नेहमी लक्षात राहील. कालचे डान्सिंग पोटॅटो किती डान्सिंग पोटॅटो असतात हो. काही 3 फुटाचे, काही 6 फुटाचे, काही 5 फुटाचे. असा अखंड भाव आमच्या अंतःकरणात जेव्हा बाळगणे, अखंड भाव देव आहे असा अखंड भाव बाळगणे याला भाव असं म्हणतात.
आणि सहज देव जर आम्हाला ओळखायचा असेल तर हा भाव हवा, असं समर्थ आम्हाला 14व्या ओवीच्या माध्यमातून सांगतात आहे. हा भाव आम्हाला निश्चितपणे याला अंतर्भाव असं म्हणतात. म्हणून डान्सिंग पोटॅटोकडे लक्ष न देता कोणामुळे त्यांचं डान्स सुरू आहे याच्याकडे लक्ष सतत असावं. ते मी आहे. अंतर्भाव हाच आत्माराम आहे, हाच खरा देव आहे, हाच सहज देव आहे. आणि म्हणून जगदांतरांचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तिती. असं जगदांतराचं दर्शन आम्हाला सहज घडेल आणि त्याचं अखंड ध्यान राहील, समर्थ म्हणतात. मग त्या ठिकाणी अखंड असलेलं जे आपलं अंतःकरण स्थिर झालेलं मन आहे ते एकाच गोष्टीवर स्थिर होतं आणि मग ते श्वासावर स्थिर होतं. विचार आधी विचारावर ते स्थिर होतं, विचारांच्या माध्यमातून अंतःकरणावर संस्कार स्थिर होतो आणि मग तो संस्कार स्थिर झाला की जी सहज प्रक्रिया आमच्या शरीरात सुरू आहे त्या सहज प्रक्रियेवर आम्ही येतो आणि तो सहज जप सुरू होतो. तिथे ध्यान लावावे लागत नाही. आणि मग त्या क्षणी आत्मइच्छेने जन सकळ वर्तती. म्हणजे काय? आत्मइच्छेने जन सकळ वर्तती या विधानाचा अर्थ असा आहे की कोणी आमच्याशी अनुकूल वागो की आम्ही प्रतिकूल कोणी आमच्याशी वागो, कोणी कसाही वागला तरी आमचं वागणं त्याच्याशी कसं असतं? सौंदर्यपूर्वकच असतो. आमचं या प्रक्रियेमध्ये आमचं मन शिल्लक नसल्यामुळे आमच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न यांनी केला पाहिजे असा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याला आत्मइच्छेने जन सकळ वर्तिती असं म्हणतात. आत्मइच्छेने जन वागतात म्हणजे जो तो आपापल्या आत्मनस्तु कामाय त्याप्रमाणे वागत असतो. माझ्या मनासारखा कोणी वागणार नाही, पण असं म्हणायला माझं मनच आता शिल्लक नसतो. आत्मवत सर्व भूतेषु ही दृष्टी आमची तयार झालेली असते आणि म्हणून त्या ठिकाणी मनाचं कार्यच बंद पडल्यामुळे हे सगळं जग माझ्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे असा प्रश्नच उद्भवत नाही. याला आत्मइच्छेने जन सकळ वर्तती असं म्हणतात. आणि हे कशाने होतं? सोहम साधनेने होतं. सोहम विचार आतमध्ये पक्का केला की होतो आणि तो सोहम विचारात पक्का झाला की मग त्याला श्वासावर बसवलं तर तो अजपा होतो. आणि असा अजपा करणारा जो साधक आहे मग तो मात्र जीवनमुक्त होतो. असं त्याला सहजता एकदा आली, सहज स्थितीला एकदा साधक पोहोचला की तो जीवनमुक्त झाला. तेव्हा तो जीवनमुक्त झाला हो, तोपर्यंत नाही. आणि म्हणून अग्नपुरुष पोटी वसती 17वी ओवी बघा. तयास अवदाने सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाची. सहज देव 18वी 17वी आणि 18वी ओवी बघा. सहज देव जपध्याने सहज चालणे स्तुतीस्तवने सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. आता या ठिकाणी जीवनमुक्त कसा वागतो हे आम्हाला सांगितलेले आहे. 17वी आणि 18वी ओवी आम्हाला सांगते की हा जीवनमुक्त कसा वागतो या ठिकाणी. आणि कसा वागतो? तुकाराम महाराज म्हणतात, ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवंतांनी आम्हाला ठेवलेलं आहे त्याप्रमाणे, त्याच्या नियोजनाप्रमाणे, ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे सगळं चालतं.
हा निर्णय त्या जीवनमुक्ताचा पक्का असतो. म्हणून इंद्रियांच्या मागे तो सैरभैर धावत नाही. आज सकाळी स्वाध्याय मंचामध्ये आपण हा मुद्दा घेतलाय. इंद्रियांच्या मागे तो स्वैरभैर धावत नाही, तर सगळी इंद्रिये त्याच्या ताब्यामध्ये असतात. आणि मग त्याचं चित्त कसं असतं, अखंड प्रसन्न असतं. सकाळचा मुद्दा आहे स्वाध्याय मंच मधला. स्वाध्याय मंच फार मनापासून अभ्यास करा हो. छान त्याच्या नोट्स काढा. बघा, आपला दुसरा अध्याय संपत आलेला आहे. 68 ओव्यांपर्यंत आपण आलो. इतक्या लवकर कसे काय आलो? त्याचे आपण विभाग पाडले. आपण पाडले का? नाही, श्री गुरूंनी पाडून दिले. म्हणजे काकांनी, परमपूज्य काकांनी ते विभाग पाडून दिले आमच्या सोयीसाठी. आणि त्या विभागाप्रमाणे आम्ही तो अभ्यास केला. काकांनी आम्हाला ते गट पाडून दिले, श्लोकांचे गट तयार करून दिले. आणि त्या गटावर आम्ही फोकस केला, त्या विषयावर फोकस केला. आणि तेवढंच तत्वज्ञान आम्ही त्याच्यात, तेवढीच साधन आम्ही त्याच्यात उचललं, बाकी तसंच ठेवलं. म्हणून स्वाध्याय म्हणजे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जी सहजता आहे ती आमच्या लक्षात आली पाहिजे. जीवनमुक्त काय करतात? जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक तूप आहे संचिताचे. संचिताचं कौतुक ते बघत असतात. सगळ्यांना माहितीये संचित म्हणजे काय, सगळ्यांना माहितीये प्रारब्ध कर्म म्हणजे काय, आणि सगळ्यांना माहितीये क्रियमाण कर्म म्हणजे काय. सगळ्यांना माहितीये. एक उदाहरण सांगते आणि पुढे चलते. आपला वेळ होत आलेला आहे. आपल्याला आज हा समाज पूर्ण करायचा आहे. अद्याप 4 ओव्या राहिलेल्या आहेत, त्या घेणारच. म्हणून थोडक्यात सांगते. बँकेमध्ये माझे 1000 रुपये जमा आहे. हजारच घेऊ आपण, कोटीच्या आणि बाकीच्या कशाच्या फंदात नाही पडू. 1000 रुपये बँकेत जमा आहे, ते माझं संचित कर्म आहे. खूप मेहनत करून अनेक वर्षापासून मी ते जमवून ठेवलंय. अनेक जन्मांपासून ती कर्मफळ, ती कर्म जमा झालेली आहे. सगळी कर्मफळ जमा झालेली आहे. ते संचित आहे. संचित म्हणजे साठवलेले 1000 रुपये बँकेत आहे. आता ते 1000 रुपये जे बँकेत आहे, त्या आता मला काही आवश्यकता पैशाची पडली, म्हणून मी काही पैसे त्यातले काढले. किती काढले? 500 रुपये काढले. 500 रुपये काढले कारण मला काही खरेदी करायची होती. माझ्याजवळ अजिबात पैसा नव्हता, म्हणून मी 500 रुपये काढले. आता हे 500 रुपये काय झालं? प्रारब्ध कर्म झालं. संचितातलं जे कर्म आहे, जे जीवाला भोग देण्यासाठी ईश्वराने ठेवलेलं आहे, ते प्रारब्ध कर्म आहे. आता हे 500 रुपये जे आम्हाला आमच्या मिळालेले आहे, बँकेने आम्हाला 500 रुपये वापरायला दिले आहे. आता हे मी कसे वापरायचे? ते 500 रुपये आम्ही उधळून द्यायचे, की परत सेव्हिंग करायचं, की सोनं घ्यायचं, की कपडे घ्यायचे त्या 500 रुपयामध्ये? हा याच्यामधला आम्ही जो विचार करतो, योग्य विचार जो करतो, त्याला क्रियमाण प्रारब्ध असं म्हणतात, क्रियमाण कर्म असं म्हणतात. ते 500 रुपये खर्च करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. आणि त्याप्रमाणे मी ते खर्च करतो. प्रारब्ध कर्म त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. आणि म्हणून क्रियमाण कर्मच फक्त आपल्या हातात असतं. बाकी प्रारब्धाचा जो खेळ आहे, हा आम्हाला अलिप्तपणे पाहावाच लागतो. कौतुक तूप आहे संचिताचे. म्हणून समर्थ आता शेवटाकडे येतात आहे. अशा पद्धतीने सहज देव जपत ध्याने, सहजे चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. जे अगदी सहज सहज होत आहे, त्या सहजतेला
कशाला विशेषत्वाचा दर्जा द्यायचा हो? आम्ही फार विशेषत्वामध्ये अडकतो, सहजतेला मी फार विशेषत्वाचा दर्जा देतो आणि त्या विशेषत्वामध्ये आम्हीच फसतो. जे अगदी सहजपणे आमचं स्वरूप सहजपणे, आमचा आनंद सहजपणे आहे. मी तर आम्ही त्याला स्वरूप देतो. मला गाडी घेतली तरच सुख मिळेल, मला घर घेतलं तरच सुख मिळेल. आता जो सहज आनंद आहे त्याला आम्ही त्या सायास देवाप्रमाणे सायास याच्यामध्ये आणतो आणि दुःखी कष्टी होतो. काढलेला पैसा आम्हाला घरात वापरता आला पाहिजे, पण तो घरात जातच नाही. आणि मग तो घरात गेल्यामुळे तो इकडे तिकडेच खर्च होतो आणि दुःख आमच्या पदरात पडतो. सहजच समजाया कारणे नाना हठयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही हो, अजिबात घडत नाही. म्हणून द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मीवरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. विसावली ओवी सांगतात ते समर्थ आम्हाला. धन कोठे आहे हे माहित आम्हाला नसतं आणि त्यामुळे ते भूमीखाली असून सुद्धा अभागी माणूस त्यावर बसतो दारिद्र्य भोगतो की नाही. अज्ञानामुळे हे सगळं होतं की नाही. असंच अज्ञान मला माझ्या स्वरूपाचं आहे, त्यामुळे मी मूळचाच आनंद रूप आहे, मूळचाच ज्ञानरूप आहे. असं असताना सुद्धा आम्ही दुःख भोगतो, कष्ट करतो, कारण जो सहज आनंद आहे, जे सहज सुख आहे, त्याला आम्ही दुसरीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. सायास केला मग ती मूर्ती फुटली तर दुःख होणारच आहे. जर आम्हाला तो सुख तो आनंद त्या विषयामध्ये जर नाही मिळाला तर दुःख. काय करावं, खूपच गुलाबजाम खायची इच्छा होती हो आज, म्हणून गेलो गुलाबजाम खायला बसलो. एक गुलाबजाम खात नाही तर लक्षात आलं की याच्यामध्ये पाकच गेलेला नाही, हा गोडच लागत नाही. झालं दुःख. आणि असं दुःख आम्ही करून घेतो, स्वतः अज्ञानामुळे आम्ही ते दुःख करून घेतो. गुलाबजाम गोड नाही, कारण त्यात साखर नाही, गोडी साखरेची आहे. ही साखरेची गोडी आहे. गुलाबजाम मूळचा गोड नाही, त्यात साखर आहे गोड, म्हणून तो गोड झाला. तो गोडवा आत्म्यात आहे, मी आत्मा आहे, माझ्यात ती गोडी आहे. एवढा विचार आम्हाला करायला हवा, तेव्हा ते अज्ञान आमचं हटेल. आणि समर्थ म्हणतात की तळघरामध्ये उदंड द्रव्य असलं तरी सुद्धा आम्हाला ते माहीत नसल्यामुळे फक्त आम्ही दारिद्र्यात राहतो. आम्ही कुठे राहतो, दारिद्र्यामध्ये राहतो आणि करंट्याप्रमाणे ते दारिद्र्य भोगतो. अतिशय विदारक अशी स्थिती असते दारिद्र्याची. आमची नाना नेहमी म्हणायची, म्हणजे सुनील काकांचे वडील नेहमी म्हणायचे, पिताश्री नेहमी म्हणायचे ते की माणसाने दोन सोयी कमी असल्या तर चालतील, दोन सुख कमी घ्यावेत, पण दारिद्र्य कधीही भोगू नये, कारण ते पण कधीही भोगू नये. काकांचं वाक्य आहे. हे झालं नानांचं वाक्य, म्हणजे सुनील काकांचे वडील. आणि काकांचं वाक्य आहे की तुकारामासारखी जी अवस्था आहे दारिद्र्याची आणि हलाखीची, अशा अवस्थेमध्ये आम्ही असलो तर आम्ही काहीच साधन करू शकत नाही. तुकाराम महाराज एकमेव होते की त्यांनी तशाही स्थितीत साधन केलं, म्हणून प्रपंच करावा नीट.
म्हणून आमच्या जवळ सहज उपलब्ध आहे. काय उपलब्ध आहे? सहज उपलब्ध स्वरूप आहे. आम्ही नाना खटपटी करून ते इकडे तिकडे शोधण्याचा का प्रयत्न करावा? मूळचा आम्ही सुखरूप आहे. सुखरूप मूळचं असताना आम्ही इकडे तिकडे सुख का बघावं? विषयात सुखासाठी का धडपड करावी? ती दारिद्र्य भोगणं नाहीच का हो? मीच मूळचा आनंद रूप असताना आनंदासाठी आम्ही दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं? सुखासाठी आम्ही दुसऱ्यावर का अवलंबून राहायचं? आम्ही स्वयंपूर्ण का का न व्हायचं? नक्की व्हायचं स्वयंपूर्ण. परंतु त्यासाठी आम्हाला अशा पद्धतीने सगळा विचार करावा लागतो. म्हणजे लक्ष्मी सर्वत्र असताना जीव दारिद्र्य भोगतो आहे. जीवदशेचं दुःख त्याच्या पदरी पडतो आहे. काय हे आहे. आणि म्हणून आता ह्या दरिद्र जीवांना श्रीमंत कोण करतो? अभाग्यासी करी भाग्यवंत. ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. आता ह्या दरिद्र जीवाला श्रीमंत करण्याचं काम कोण करतो? श्री गुरु करतात. अंतःकरणात लक्ष्मीपती नांदत असेल, अंतःकरणात जर लक्ष्मीचा पती कोण आहे? म्हणजे लक्ष्मी ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते अधिष्ठान म्हणजे पती, अशी संकल्पना त्या ठिकाणी केलेली आहे. हे परब्रह्म असा परब्रह्म जे आहे हे जर आमच्या अंतःकरणामध्ये सतत नांदत असेल तर आम्हाला लक्ष्मीची उणीव कशी राहील? राहील का? अजिबात राहणार नाही. लक्ष्मी ज्याची आहे त्याला घट्ट धरून ठेवावं. त्याला आम्ही घट्ट धरून ठेवावं आणि असं आम्हाला अलंकृत करणारे जे आहे, हा मोक्षाने आम्हाला अलंकृत करणारे कोण आहे? श्री गुरु आहेत. ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले आणि असा आम्हाला नृपती करणाऱ्या जे श्री गुरु आहेत त्या श्री गुरूंच्या सतत संगात आम्ही राहिलो पाहिजे. सतत स्मरणात राहिलं पाहिजे. सतत त्यांच्या संगात राहिलं पाहिजे आणि त्यांच्या संघामध्ये राहून हा सोहमचा विचार नीट बसवून घेतला पाहिजे. सोहमचा विचार आम्ही नीट बसवून जर घेतला तर मात्र मग आम्हाला चित्ती असू द्यावे समाधान, ह्या स्थितीला यायला काहीच वेळ लागणार नाही. जे चाललंय ते सगळं ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे चालला आहे असा विचार तो जीवनमुक्त करतो आणि तो इंद्रियांच्या मागे कधीही जात नाही. आणि अशी ही मोक्षश्री आत्मपद हे आत्म्याच्या रूपाने प्रत्येकाजवळ अखंड वास करते. परंतु आम्ही जीव रूपाने असल्यामुळे ते आम्हाला अनुभवाला येत नाही. म्हणून आम्ही वास्तविक पाहता आम्ही कसं व्यापक आहोत. आम्ही मूळचेच व्यापक आहोत, पण आम्ही व्यापकता सोडून दिली आणि मनरूपानी परिच्छिन्न झालो, देहरूपानी आम्ही परिच्छिन्न झालो. आणि असं आम्ही करंट जीवन, आमचं जीवन कसं झालं? करंट झालं जीवन. कारण आम्ही देहरूपानी मनरूपानी परिच्छिन्न झालो आणि करंटे पण आमच्या मागे लागलो हो. मग काय असावं? आम्ही कोण झालो? करंटे झालो. आम्ही कोण झालो? आम्ही अभागी झालो आणि अभाग्यासी करी भाग्यवंत. श्री गुरूंनी आसरा दिल्याबरोबर आम्हाला जे काही साधन मिळतो, समजा अजपास हे साधन मिळालं तर मग मात्र आम्ही खरोखर आम्हाला अजपा साधला आणि आनंद रूपी मोक्षश्री त्या ठिकाणी येते.
आणि ही आत्मस्थिती आहे. ही आत्मस्थिती हा स्वरूपाकारतेचा अनुभव आहे. आणि असा ज्या वेळेला आम्ही घेऊ, श्री गुरु ज्या वेळेला आम्हाला भाग्यवान करतात, जीवत्वाची खंत स्वरूपामध्ये विरून गेली आणि जीव स्वानंद रूपाने भरून राहिला. आणि असं हे दरिद्री आणि करंटे जीवन घालवून देण्यासाठी समर्थ आम्हाला अजपा जप सांगत आहे. हा जर आम्हाला साधला तर नक्की आनंद रूपी मोक्षश्री येते. असा अजपा जप आहे. अजपा जप याचा अर्थ आम्ही सहज अवस्था धरावी. सहज अवस्था ही ऐसी ही सहज अवस्था. या सहज अवस्थेमध्ये जर का माशी पडली, तीही न पडो माशी. त्याच्यामध्ये जर का माशी पडली तर आमची सगळी सहज अवस्था मोडून पडते. माशी कशाची? विषयांची, इच्छांची, कामाची, क्रोधाची. अनेक माशा घोंघोंग घोंघोंग करतात. फार माशा झाल्या, आषाढ महिन्यात फार माशा झाल्या, अशा अनेक माशा घोंघोंग घोंघोंग पडतात आणि त्याच्यात पडतात आमच्या सहज अवस्थेमध्ये आणि आम्ही मनाने देहाने सगळ्यांनी परिच्छिन्न होऊन जातो. म्हणून अजपा जपाच्या माध्यमातून ही अखंडत्व जे आहे ते आम्ही जपलं पाहिजे. म्हणजे आनंद रूपी मोक्षश्री येते. अशी आनंद रूपी मोक्षश्री आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, माझ्या सकट आपल्या सगळ्यांच्या जीवनात यावी अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हा जय श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दीपक दादा. मीनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण इंदोरून नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण नमस्कार करते आपणाला.